नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंड संबंधी. एकंदरच तुम्ही न्यूज बघतायत आणि न्यूजमध्ये म्युच्युअल फंड आता आहे. तर फ्रँकलिन टेम्पल्टननी ज्या काही 6 फर्म्स त्यांच्या बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे म्युच्युअल फंड हे न्यूजमध्ये आहे. तर म्युच्युअल फंड 2019मध्ये पण एका न्यूजमुळे याच्यात होतं, चर्चेत होतं. तर तेही आपण बघूयात. तत्पूर्वी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला सायमल्टेनियसली फॉलो करा. याच नावाचा फेसबुकवर ग्रुप आहे, तोही फॉलो करा. 2019मध्ये म्युच्युअल फंड चर्चेत याच्यासाठी आलं होतं की सेबीनी त्याच्यासाठीचे जे काही अटी शर्ती होत्या त्या स्ट्रिक्ट केल्या होत्या आणि तिच्यामध्ये म्युच्युअल फंड संबंधीच्या ज्या काही स्कीम्स आहेत त्यांना गुंतवणूक करण्यासाठी सेबीनी निर्देश दिले होते की ते फक्त लिस्टेड डेप्ट इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकतात. आता हे लिस्टेड डेप्ट काय असतं ना, म्हणजे शेअर मार्केटमध्ये लिस्ट झालेल्या ज्या काही कंपन्या असतात प्रॉपरली, तर तिच्यामध्येच तुम्ही करा. म्हणजे ते गुंतवणूकदारांचं जे काही हित आहे ते सेबी बघत असते आणि त्याच्यामुळे ते लिस्टेड कंपन्यांमध्ये जर तुम्ही केलं तर ते रिस्क खूप कमी असते. तर तो एक मेजर इश्यू होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या काही सिक्युरिटीज आहेत त्याचं व्हॅल्युएशन जे आहे ते मार्क टू मार्केट बेसिसवर होणार. म्हणजे ॲक्च्युअल मार्केट प्राईस काय आहे सिक्युरिटीची त्या बेसिसवर होईल. आणि दुसरं 3 नंबरची गोष्ट म्हणजे लिक्विड फंड्स जे काही असतात, हे पण म्युच्युअल फंड्सशी रिलेटेड एक कन्सेप्ट आहे, ती बघूयात आपण. की ती मॅक्झिमम 20% एका सेक्टरमध्ये गुंतवणूक करू शकते. आधी 25% एवढं होतं, पण आता ते 25%वरून सेबीने काय केलेलं आहे, 20% केलेलं आहे एका सेक्टरमध्येच. म्हणजे काय होतं की तुम्ही जर एकाच सेक्टरमध्ये जास्त गुंतवणूक केली, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हापूस आंब्याचा सीझन आहे असा आपण विचार केला असता 3-4 महिन्यापूर्वी आणि आपण त्याच्यात खूप इन्व्हेस्टमेंट केली असती. करोनामुळे हापूस आंब्याचं गणित सगळं गडबडलं आहे, आपण रस्त्यावर आलो असतो. म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करायची आणि मग त्याच्यासाठी एक कॅप असते सेबीने दिलेली, ही 20% आहे. आता म्युच्युअल फंड काय असतात की लोकांकडून पैसे कलेक्ट करायचे, इन्व्हेस्टर ते कलेक्ट करतो आणि त्यांना इन्व्हेस्ट करतो ऑन बिहाफ ऑफ इन्व्हेस्टर. म्हणजे तुम्हाला पैसे गुंतवणूक करायची आहे आणि तुम्हाला शेअर मार्केट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत, पण तुम्हाला एक चांगला गुंतवणूकदार पाहिजे की तो काय करतो की बऱ्याच लोकांकडून पैसे जमा करतो आणि ती एक मोठी अमाऊंट मग वेगवेगळ्या मध्ये डेप्ट असेल, इक्विटी असेल, त्याच्यामध्ये गुंतवतो. तर ते आपण बघूयात. आणि लिक्विड फंड्स काय असतात. लिक्विड फंड्स हे डेप्ट म्युच्युअल फंड्स असतात आणि ते सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आपण अप टू द 91 डेज, म्हणजे 91 दिवस. म्हणूनच त्याला लिक्विड फंड्स म्हटलेलं आहे की तुम्ही 91 दिवसात परत ती कॅश आणि त्या सगळ्या गोष्टी, लिक्विडिटी तुम्हाला माहीत असेल मार्केटमध्ये आणि तो सगळा कन्सेप्ट. फ्रँकलिन टेम्पल्टनचा जो इश्यू झालेला आहे त्याच्यामुळे म्युच्युअल फंड्सवर नेमका काय इम्पॅक्ट होईल वगैरे ह्याच्या बऱ्याच चर्चा आहेत. आता हे फ्रँकलिन टेम्पल्टन काय आहे, ही एक म्युच्युअल फंडची फर्म आहे. म्हणजे हा एक इन्व्हेस्टर आहे आणि भारतातला 9th लार्जेस्ट म्हणजे 9व्या क्रमांकाचा आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर खूपच गायगुजरे नाही आहेत. आणि यांच्या 6 मॅनेज क्रेडिट फंड्स जे आहेत, म्हणजे हे जे मॅनेज करत होते 6 क्रेडिट फंड्स, ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जवळपास ती जी अमाऊंट होते ती 28,000 कोटी एवढी होते. आणि हा एक गोंधळ उडालेला आहे सगळा. तर हिच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की आर बी आयने हिच्यामध्ये अर्थसहाय्य केलेलं आहे. 90 दिवसांसाठी 50,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे म्युच्युअल फंड अल्पमुदतीचं कर्ज देण्यासाठी किंवा त्यांनी जे काही गुंतवणूक केलेल्या बॉन्ड, CP किंवा इतर रूपातील ऋणपत्रांची खरेदी करण्यासाठी. तर आर बी आयनी 50,000 कोटी एवढी मदत केलेली आहे. आणि ॲक्च्युली यांचा जो हे होता जवळपास 28,000 करोडचं जी मॅनेजमेंट होती 25% टोटल ॲसेटच्या, ही 6 मॅनेज याच्यात. तर आता हे नेहमी होतं की 2013मध्येही हे झालं होतं. मी सकाळी तुम्हाला लेक्चरमध्ये हे एक्सप्लेन केलं होतं. एवढं लक्षात ठेवा की फ्रँकलिन टेम्पल नावाची एक म्युच्युअल फंडची कंपनी होती, तिने तिचे 6 फंड्स गुंडाळलेले आहेत आणि तिच्यामुळे गुंतवणूकदारांचं जे काही हित आहे, म्हणजे ज्या लोकांनी पैसे गुंतवले होते तर त्या लोकांचं काय, तर हा एक मेजर इश्यू आहे. त्याच्याकरताच आर बी आयने अर्थसहाय्य केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण म्युच्युअल फंडचं एक बेसिक बघूयात. म्युच्युअल फंड काय असतं ना, तर हे कॅपिटल मार्केट, मनी मार्केट तुम्ही शिकता. तर कॅपिटल मार्केटचं एक इन्स्ट्रुमेंट आहे हे. कॅपिटल मार्केटचा भाग आहे एक, तिच्यातला एक घटक आहे म्युच्युअल फंड. कॅपिटल मार्केट काय असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला व्यवसाय करायचा आहे. तुम्ही जर विचार केला तुम्हाला कुठला तरी एक व्यवसाय करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण पुढच्या वर्षी हापूस आंब्याचा बिझनेस सुरू करूयात आणि हा बिझनेस सुरू करण्यासाठी आपल्याला खूप प्रॉपर बिझनेस करायचा आहे, मोठ्या प्रमाणावर बिझनेस करायचा, तर आपल्याला गुंतवणूक लागणार, इन्व्हेस्टमेंट. आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागेल. ही इन्व्हेस्टमेंट आपल्याकडं नाही आहे ना. आपण फॉर एक्झाम्पल MPSC करतो, बाबा आपल्याकडं काहीच नाही आहे आणि त्या केसमध्ये
आपल्याकडं इन्व्हेस्टमेंट पाहिजे. मग आपण हा जो प्लॅन आहे याच्यामध्ये इन्व्हेस्टर शोधतो की कोण इन्व्हेस्ट करू शकतं. मग फॉर एक्झाम्पल एक्स पर्सनला आपण भेटलो आणि त्याला तुम्ही जर पटवून सांगितलं हापूस आंब्याचं महत्त्व आणि तो किती विकला जाऊ शकतो, तर तो तुमच्यात गुंतवणूक करू शकतो. आणि हे जे गुंतवणूकदार असतात ते पैसा गुंतवणूक करतात आणि तिच्यातून मग भांडवल उभं राहतं. आता याच्यात वेगवेगळे असतात, हेज फंड्स असतात. हेज फंडमध्ये काय असतात, 3-4 चांगले जे बुलडॉग असतात ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, ती लोक एकत्र येऊन तो फंड उभारतात. पण म्युच्युअल फंडमध्ये तसं नसतं. म्युच्युअल फंडमध्ये कॉमन मॅन पण असतो, म्हणजे ज्या लोकांकडे खूप पैसा नाही. तर याच्यात काय केलं जातं, इन्व्हेस्टर्स जे असतात ना, ते अशा बऱ्याच लोकांचे, खूप लोकांचे पैसे जमा करतात आणि ते मोठा पूल ऑफ मनी जो असतो त्याला इन्व्हेस्ट केलं जातं. तर कॅपिटल मार्केट इन्व्हेस्टमेंट संबंधीचा इश्यू आहे आणि तिच्यामधून जे काही बेनिफिट्स येतील मग ते सर्वांना मिळतील. तर आता म्युच्युअल फंड जे काय असतात, तर ह्या एक स्पेशलाइज्ड इन्स्टिट्यूशन असतात म्युच्युअल फंड ऑपरेटर्स. आणि याच्यामध्ये ते काय करतात, पब्लिककडून मोठ्या प्रमाणावर पैसा पूल करतात आणि तो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. पण तो इन्व्हेस्ट करत असताना ते रिसर्च, त्याच्यानंतर भूतकाळातले काय ट्रेंड्स होते, कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, म्हणजे काय आहे की इन्व्हेस्टरनी इन्व्हेस्ट केलेला पैसा त्याला मॅक्झिमाइज व्हॅल्यू कशी मिळू शकते, जास्तीत जास्त रिटर्न कसे येतील, याचा सायंटिफिक सगळा अभ्यास करून मग ते गुंतवतात. ती स्पेशलाइज्ड लोक असतात आणि त्यांच्याकडे मग भरपूर ऑप्शन्स असतात. मग इन्व्हेस्टरकडे रिइन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट अर्न वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. पण एवढं तुम्ही लक्षात ठेवा की खूप जास्त लोकांकडचा पैसा घ्यायचा आणि तो अभ्यासाच्या बेसिसवर गुंतवायचा, जेणेकरून आपल्याला एक चांगले रिटर्न्स मिळतील. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही टी व्हीवर जर म्युच्युअल फंडची ॲड कुठली बघितली तर ती संपल्यानंतर एकदम स्पीडमध्ये एक वाक्य जातं आणि ते होतं की म्युच्युअल फंड हे रिस्कच्या अधीन आहेत बाबा, तुम्ही डॉक्युमेंट्स पडे, सारे डॉक्युमेंट्स पडलो. आणि ते डॉक्युमेंट्स असे असतात की ते ब्रह्मदेवाला दिलं तरी ते वाचणार नाही, इतकं बारीक छपाई आणि एवढ्या नियम आणि अटी, हा ना. तर इतकं आहे की म्युच्युअल फंड हे काही रिस्क इलिमिनेट करत नाही, म्हणजे तुम्हाला रिस्कच नाही आहे असं नाही आहे, पण ते काय करतं, तुमची रिस्क मिनिमाइज करतं, म्हणजे कमीत कमी जोखीमेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त परतावा देण्याचं काम म्युच्युअल फंड करत असतं. तर हे एक लक्षात ठेवा. म्युच्युअल फंड पब्लिक सेक्टरमध्येही असतात, गव्हर्नमेंटचेही असतात, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आहे, SBIचे आहेत बघा, की आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतात आणि फॉरेन कंपनीजचे सुद्धा असतात. आता हे लक्षात ठेवा. म्हणजे सर्वात महत्त्वाचं आजच्या डेटमध्ये जो मिडल क्लास आहे भारतातला, तो मोठ्या प्रमाणावर याला हे करतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की पूल ऑफ मनी पब्लिककडून घ्यायचा, तो इन्व्हेस्ट करायचा ऑन द बेसिस ऑफ प्रॉपर नॉलेज. इलिमिनेट नाही करत रिस्कला, मिनिमाइज करतो. सरकारची पण असते म्युच्युअल फंड्स, प्रायव्हेटचे पण असतात, विदेशी लोकांचे पण असतात. क्लिअर. आता हे बघा, हे गणित असं आहे की तुम्ही इन्व्हेस्टर आहात आणि हे बघा पूल ऑफ इन्व्हेस्टर, खूप सारे इन्व्हेस्टर आहेत, त्यांचा मनी तो घ्यायचा आणि तो मग फंड मॅनेजरकडे, तो हा फंड मॅनेजर जो आहे, तर हा तुमचा फंड मॅनेज करणार आहे, दॅट्स वाय इज अ फंड मॅनेजर. आणि हा काय करतो, मग सिक्युरिटीजमध्ये टाकतो, तो वेगवेगळ्या याच्यात टाकतो. आणि यांचं काय असतं, डायव्हर्सिटी. हे एकाच कंपनीत पैसे गुंतवत नाही, हे असंख्य कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवतात. म्हणजे फूडच्या याच्यात गुंतवलं आहे, क्रीडाच्या याच्यात गुंतवलेलं आहे, IT मध्ये गुंतवलेलं आहे. सगळे सगळे सेक्टर एकदमच खाली बसण्याचे चान्सेस फार कमी असतात. ते कोविड-19 सारख्या केसमध्ये होऊ शकतं. ओके. आणि सिक्युरिटीज नंतर मग त्यांना रिटर्न्स जे काही मिळतात, ते रिटर्न्स मग ते काय करतात, पॉसन कोणाला करणार, की ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलं होतं त्या इन्व्हेस्टरकडे घेऊन जाणार. तर हा एक सिम्पल एक फंड आहे. सो इन्व्हेस्टर, फंड मॅनेजर, सिक्युरिटीजमध्ये तो गुंतवणार आणि तुम्हाला तिथून मिळेल. ओके. तर याच्यामध्ये सेबी अप्रूव्ड असतं का, तर येस, तुम्हाला म्युच्युअल फंड सेबीकडं रजिस्टर करावेच लागतात. तर हे लक्षात ठेवायचं, सेबीकडे रजिस्टर्ड असतं हे. आणि मेरिट्स काय आहेत म्युच्युअल फंडचे, एक सिम्पल आहे, प्रोफेशनल मॅनेजमेंट असते फायनान्शियल व्हेकलची. दुसरं महत्त्वाचं असतं की फंड मॅनेजर्स जे असतात ते तुमचे मनी वेगवेगळ्या ठिकाणी टाकतात, त्याच्यामुळे रिस्क रिड्यूस होते. बऱ्याचदा सामान्य माणसाला कुठं गुंतवायचं, कुठली कंपनी कसे रिटर्न देते याच्याबद्दल काही माहीत नसतं, तर त्याच्यासाठी हा चांगला फंड आहे की तो कमी याच्यामध्ये चांगलं, कमी जोखमीतून चांगले रिटर्न्स घेऊ शकतो. त्याच्यानंतर लिक्विड इनेबलिंग इन्व्हेस्टर, म्हणजे म्युच्युअल फंड असं नाही तुम्ही पैसे टाकले, तुम्हाला पैसे आज पाहिजे तर तुम्हाला पैसे मिळतील, पण रिटर्न तुम्हाला पैसे कधीही त्याच्यातून काढता येतात. डिसएडव्हान्टेज काय आहे की त्याच्यासाठीचं ओपेक मॅनेजमेंट फीज आहे, हाय फीज आहे, एक्सपेन्सेस जे आहेत ऑपरेटिंगचे ते तुम्हाला द्यावे लागतात. दुसरं म्हणजे काय, लॉस ऑफ कंट्रोल बाय इन्व्हेस्टर, म्हणजे तुमचा जरी पैसा असला तुम्ही त्याला कंट्रोल नाही करू शकत, तो तुमचा फंड मॅनेजर करणार आहे, त्याच्यामुळे तुमचा संबंध जातो. म्युच्युअल फंड्स आर वल्नरेबल टू मार्केट व्हॉलॅटिलिटी, आणि मार्केट जर गेलं तर तुमच्या म्युच्युअल फंडातला पण लॉस होऊ शकतो. हा पण एक याच्यातला डिसएडव्हान्टेज आहे. वे अहेड काय, याच्यातून काय केलं पाहिजे आपण, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता
बरेचसे लोक असतील तुमच्या घरात, तुमच्या आई वडिलांनी सुद्धा तुमच्यासाठी म्युच्युअल फंड्स काढले असतील, तर सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट असते, इन्व्हेस्ट करत असताना क्वालिटी ऑफ कंपनी बघणं गरजेचं आहे, की ते कुठं इन्व्हेस्ट करतात, ही कंपनी कुठली, काय तिचं ट्रॅक रेकॉर्ड काय हे बघा. त्याच्यानंतर मनी कंट्रोल सारखे ॲप असतात, ते तुम्हाला या सगळ्या गोष्टी देत असतात, त्याचं सगळं पास्टपणे मिळतं. दुसरं म्हणजे काय, की सिच्युएशन जे आहे फंड मॅनेज करत असताना ते बघायचं. कोविड-19 सारखी सिच्युएशन जाते, तुम्हाला पैशाची गरज पडणार, तुम्ही जर आधी काढलं तर लॉस कमी होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला सिच्युएशन कळली पाहिजे. किंवा एखादा फंड जो आहे की तो, आता ह्या फ्रँकलिन टेम्पलरचा प्रॉब्लेम असा होता की यांनी अतिशय म्हणजे गयागुजरा कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले होते, की ज्यांना कोणी ओळखत नाही अशा कंपन्यांमध्ये, की ज्या म्हणजे काही कामाच्या नव्हत्या, आणि तिच्यामुळेच यांच्यावर ही वेळ आलेली आहे. म्हणून ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर RBI आणि सेबी यांनी खूप प्रॉपरली याच्यात बघितलं पाहिजे की लिक्विडिटी आणि त्या सगळ्या गोष्टी, अदरवाईज मग असे 50,000 उचलून द्यावे लागतात, 50,000 कोटी. आणि सिटिझन्समध्ये अवेअरनेस पाहिजे की अशी एखादी केस झाली, याचा अर्थ सगळीची सगळी म्युच्युअल फंड डब्यात गेलेला आहे असं नाही आहे. ते एका कंपनीचा इश्यू आहे आणि तो सॉर्ट आउट करतं आहे गव्हर्नमेंट. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून गोष्टी केल्या पाहिजेत. तर म्युच्युअल फंडसाठी खरं तर कॅपिटल जे काही मार्केट आहे ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. शक्यतो आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवूयात. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.